नमस्कार मित्रांनो, मी पूजा स्वागत करीत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे सासरच्या रेसिपीज। आज आपण बघणार आहोत साऊथचा फेमस मेदू वडाची रेसिपी व त्यासोबतच आपण बघणार आहोत मेदू वडाची झटपट 10 मिनिटात होणारी चटणी। आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते मला माझ्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगत चला। रेसिपीज आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि माझ्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा। मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मेदू वडा बनवण्याकरिता सर्वप्रथम मी इथे उडदाची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती। तुम्ही इथे 5 ते 6 तास डाळीला भिजत घालू शकता। ही बिना छिलकेची उडदाची डाळ आहे, पांढरी शुभ्र। हे बघा, रात्रभर मी पाण्यात भिजत घातली होती तर एकदम वरती फुलून आलेली आहे। बघा, तुम्ही बघू शकता। हे मला मॉर्निंग ब्रेकफास्ट बनवायचं होतं म्हणून मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती। तुम्ही काही हरकत नाही, टाइम नसेल तर 5 ते 6 तास भिजत घातली तरी चालेल। तर आता इथे डाळीचं पूर्ण पाणी निथळून करायचं आहे। इथे मी काय केलं ना, खाली एक असं भांडं ठेवलं आणि त्यावर अशी एक चाळणी ठेवली आणि त्यावरच त्या चाळणीतच मी उडदाची डाळ अशी टाकत आहे, जेणेकरून चाळणीतलं पूर्ण पाणी खाली भांड्यात जाणार आणि या डाळीमध्ये एकही अंश पाण्याचा राहणार नाही। लक्ष ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे या प्रोसेसमध्ये की या डाळीमध्ये पाण्याचा एकही अंश राहिला नाही पाहिजे। आपण मिक्सीमध्ये पिसता पण पाणीचा 1-2 टेबलस्पून वापर करू शकतो, पण या प्रोसेसमध्ये या स्टेजला इथे पाण्याचा एकही अंश राहिला नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा। आता या डाळीला असंच चाळणीत 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे, जेणेकरून जे काही पाणी असेल डाळीमधलं ते चाळणीतून निघून जाणार। असंच 10 ते 15 मिनिटं ठेवूया। आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत, तर आता इथे मिक्सीमध्ये आपली ही उडदाची डाळ वाटून घेऊया। ते पण 1 ते 2 चम्मच पाण्याचा वापर करून। मिक्सीमध्येच तुम्ही काही हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे असं काही टाकू शकता, पण आज इथे मी काही सिंपल बनवत आहे म्हणून हे सगळं मी इथे काही टाकलेलं आहे नाही। तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि इथे मी टाकलेलं आहे 1 ते 2 टेबलस्पून एवढं पाणी। इथे मी हळूहळू पाणी टाकणार आहे। मिक्सीमध्ये जर मला गरज पडली तर मी अजून टाकेल। हे बघा, आता मी इथे 2 टेबलस्पून टाकलेलं आहे पाणी। आता मी इथे याला ग्राइंड करून घेत आहे। हे बघा, डाळ इथे छान वाटल्या गेलेली आहे। हे बघा, डाळची कन्सिस्टन्सी मी इथे चमच्याने दाखवत आहे, अशी हवी आहे डाळ। मिक्सीला मी थोडं पाणी टाकून फिरवत गेली व मधात थांबून मिक्सी चालवली। टोटल मला इथे 6 टेबलस्पून पाणी लागलं आहे। थोडं पाणी टाकत गेली। टोटल इथे 6 टेबलस्पून पाणी लागलेलं आहे। व हे बघा, जास्त जाडही नको व जास्त पातळही नको, बॅटरची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवत आहे। हे बघा, इथे मी एका बोलमध्ये या बॅटरला ट्रान्सफर केलेलं आहे। आता यात लागणारे जे साहित्य आहे बाकीचे ते आता यात आपण टाकूया। तर आता इथे मी सर्वात प्रथम यात टाकत आहे चवीनुसार थोडं मीठ, फ्रेश कट केलेला कढीपत्ता, 4 ते 5 टेबलस्पून तांदळाचं पीठ। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही यात बारीक रवा पण टाकू शकता। आता आहे मेन प्रोसेस, या बॅटरला फेटायचं। हे खूप इम्पॉर्टंट आहे। या बॅटरला व्यवस्थित 5 मिनिटं फेटावं, जेणेकरून हे बॅटर एकदम हलकं झालं पाहिजे। याला एकच डायरेक्शन मध्ये, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फेटावं लागते। अगोदर मी हे सगळं साहित्य मिक्स करते, मग एकाच डायरेक्शन मध्ये मी याला फिरवणार आहे। हे बघा, सगळं साहित्य माझं मिक्स झालेलं आहे, तर मी आता याला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, एकाच डायरेक्शन मध्ये मी 5 मिनिटं याला फिरवणार आहे।
हे बघा असं हाताने फेटावं लागते. हात खराब होत असतील किंवा हात दुखत असेल तेव्हा ही प्रोसेस तुम्ही विस्करनी पण करू शकता, पण हाताने केलेलं कधीही चांगलं. विस्करला कसं आहे ना ते लागतं आणि ते विस्करच्या जे रिंग्स मध्ये आहे ना ते फसते, हे बॅटर फसू शकतं. म्हणून तुम्ही हातानेच फेटा, हे माझं सजेशन आहे तुम्हाला. इथे माझं हे बॅटर फेटून झालेलं आहे आणि कसं झालेलं आहे हे चेक करण्याकरिता बघा, इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी घेतलं, यात असं एक बॅटर बुडवायचा, वरती तरंगला म्हणजे की हे बॅटर छान फेटलं गेलेलं आहे. हे बघा माझं बॅटर वरती तरंगत आहे. तर आता आपण सगळे वडे तळून घेऊया. वड्यांना शेप देण्याकरिता इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्यावर असं रुमाल टाईट बांधलेला आहे व थोडा पाण्याचा हात या रुमालावरती लावायचं व बॅटरला असं यावर ठेवायचं व हळूहळू याला शेप देत चालायचा. हाताला पाणी याकरिता लावतात कारण की उडदाची डाळ हाताला चिपकते, तर ते टाळण्याकरिता पाण्याचा असा हलका हात घ्यावा, पण सांभाळून. हे वडे तळायचे आहे, तेलात पाणी गेले नाही पाहिजे कारण की तेल व पाणी यांचा अपोजिट रिॲक्शन होऊ शकतो. हे बघा असा शेप झाला की मधात असं होल करायचं छान, बोटाला पण पाणी लावायचं तेव्हाच होल करायचं आणि बघा बाजूनी पण छान असं होत आहे शेप. जर उडदाची डाळ हाताला चिपकत असेल तर थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा. आता सगळे वडे फ्राय करून घेऊया. इथे मी कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं, यात मी एक वडा असं सोडत आहे आणि तो मीडियम हाय फ्लेमवर मी याला फ्राय करणार आहे. हे बघा दुसरा वडा सुद्धा माझा रेडी आहे, तर या तेलात मी दुसरा वडा सुद्धा सोडला. असे करून करून सुद्धा मी बाकीचे वडे पण फ्राय करून घेत आहे. बाकीचे वडे मी रेडी करून ठेवले होते, तर ते सुद्धा मी तेलात सोडलेले आहे. हे बघा गॅसचा फ्लेम मी मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे. जास्त लो पण नका करू किंवा जास्त हाय पण नका ठेवू. गॅसचा फ्लेम लो किंवा हाय वर ठेवलं तर ते वडे जे आहे ना जास्त तेल पिऊन घेतील आणि तुमचे वडे छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन नाही होतील. बाहेरून तर ब्राऊन दिसणार, आतमधून पूर्ण कच्चे राहतील. म्हणून मीडियम टू हाय फ्लेमवरच वडे तळावे. तर वडे तळल्यानंतर इथे आपण बनवून घेऊया झटपट अशी बनणारी 10 मिनिटात अशी बनणारी नारळाची चटणी. ही चटणी तुम्ही डोसा इडली कशासोबतही खाऊ शकता, ही एकदम उत्तम लागते. तर इथे मी घेतलेला आहे एक मोठा चम्मचभर ओला नारळ. इथे ओला नारळ घेतलेला आहे मी. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी घेतलेले आहे रोस्टेड पीनट्स. याला मी शेंगदाण्यांना मी रोस्ट केलं एका पॅनवर आणि त्याचे सालपट सोलून घेतलेले आहे. तुम्ही या जागी डाळवं पण वापरू शकता, जे पोह्यात आपण खातो ना डाळवं ते पण वापरू शकता, पण मी इथे शेंगदाणे वापरलेले आहे. आणि या चटणीला क्रीमी टेक्स्चर देण्याकरिता इथे मी टाकत आहे 1 ते 2 टेबलस्पून एवढं दही. तुम्हाला दही नसेल आवडत तर काही प्रॉब्लेम नाही, या जागी तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता, पण लक्षात ठेवा चटणी जास्त पातळ नका करू. चला तर मग मिक्सर ग्राइंडर मधून या चटणीला बारीक वाटून घेऊया. हे बघा इथे चटणी बारीक वाटून गेलेली आहे. हे बघा काय छान आणि स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. एकदम हिरवीगार चटणी आहे. ही चटणी तुम्ही फ्रीज मध्ये एक हफ्ताभर वापरू शकता, खराब नाही होत फ्रीज मध्ये. 1 आठवडा तरी छान चालेल ही चटणी. चला तर मग आता चटणीवर छान सुवास येणार असा सुगंधित आणि खमंग असा तडका तयार करून घेऊया.
तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की त्यात मी टाकत आहे मोहरी. मोहरी अशी तडतडली की त्यात आता मी टाकत आहे हिंग. हिंगनी खरंच खूप छान फ्लेवर येतो, म्हणून हिंगला स्किप करू नका. आता मी यात टाकत आहे काही कढीपत्त्याचे पानं आणि आता यात मी टाकत आहे 3 ते 4 काही सुक्या लाल मिरच्या. आता गॅस फ्लेम बंद करून हा तडका या चटणीवरती असं टाकायचा आणि लगेच मिक्स करायचा. या तडक्याने चटणीवर अजून छान टेस्ट येईल, अजून छान टेस्ट एन्हान्स होईल. म्हणून हा तडका नक्की बनवा आणि तडक्यामध्ये हिंग टाकणं विसरू नका. ही चटणी आठवड्याभर आरामात टिकते तुमच्या फ्रीजमध्ये. कुठे बाहेर गावी जायचं असेल डब्यावर पण नेऊ शकता ही चटणी. एवढी छान आहे आणि आठवडाभर आरामात टिकते. मग आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे तर सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. काही चुकलं असेल तर ते पण सांगा आणि माझ्या इन्स्टा पेजला जाऊन सुद्धा फॉलो करा. मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आतासाठी थँक्यू सो मच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.